नमस्कार शेतकरी मित्रांनो. या 6 जिल्ह्यांकरिता पीक विम्याची अतिशय महत्त्वाची व इम्पॉर्टंट अपडेट ही समोर निघून आलेली आहे. यामध्ये 6 जिल्हे कुठले आहेत, त्याचप्रमाणे या 6 जिल्ह्यांना काय तारखा देण्यात आल्यात व कुठल्या तारखांना ह्या जिल्ह्यांचा पीक विमा 25% अग्रिम पीक विमा जे सप्टेंबर, ऑक्टोबर व अगोदर जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्यामध्ये पीक विमाचं जे नुकसान झालं होतं पिकांचं, ह्या पिकांसंदर्भात महत्त्वाची अपडेट ही समोर निघून आलेली आहे. यामध्ये सोयाबीन असेल, कपाशी असेल व बाकी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं होतं. त्यामध्येच काही महसूल मंडळांना अधिकृतपणे हे जी आर प्राप्त झालेले आहेत. काही जिल्ह्यांचे जी आर हे पारित देखील झालेले आहेत. 10 तारखेपासून किंवा 9 तारखेपासून ह्या दोन जिल्ह्यांना पीक विम्याला वाटप देखील सुरुवात होणार आहे. तर ते 2 जिल्हे कुठले व उर्वरित 6 जिल्हे कुठले, ह्या जिल्ह्यांचा सविस्तरपणे आढावा व्हिडिओमध्ये घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे बघा, यामध्ये पीक विम्याच्या भरपाईच्या निकषामध्ये म्हणजेच जो निधी शासनाने मंजूर केला आहे, यामध्येच काही वाढ देखील करण्यात आलेली आहे. तर ती वाढ किती कोटींमध्ये झालेली आहे, ह्या गोष्टीचा देखील व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आढावा घेतला जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही आहे. तर अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजे त्यांच्यासाठी एक चिंतेची बाब आहे की यांना असं वाटत आहे की पीक विमा मिळणार की नाही. त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांना असं देखील वाटत आहे की आम्ही क्लेम देखील केलं, आमच्या पीक विमा भरून वेळ देखील निघून गेला आणि मागच्या यादीमध्ये नाव असून देखील आमचं आता सध्या कसं काय जमा झालं नाही. तर ह्या सर्व गोष्टींना तुमचं उत्तर मिळणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही जर चैनल पर नवीन असेल तर वीडियो शेवटपर्यंत नक्की बघा. लेकिन इससे पहले अगर आप चैनल पर नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इस यूट्यूब चैनल में. अगर आपने चैनल को लाइक, सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो, और जो बीच में घंटा दिख रहा है कुंडी के नीचे उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ. तो चलिए करते हैं वीडियो को स्टार्ट और तुम भी कर दो वीडियो को लाईक. तर बघा मित्रांनो, ह्या 6 जिल्ह्यांचा प्रलंबित पीक विमा भरपाई ही मंजूर केलेली आहे शासनाने. या 6 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने बघा, आता मराठवाड्याचे 2 जे जिल्हे आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागातले जे 2 जिल्हे आहेत, परभणी व हिंगोली, या 2 जिल्ह्यांकरिता जेवढे महसूल मंडळ आहेत, परभणीकरिता 42 महसूल मंडळ व हिंगोलीकरिता 30 महसूल मंडळांमध्ये हा पीक विमा अधिकृतपणे सोयाबीन, कपाशी व बाकी इतर पिकांसाठी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये नुकसान झालेल्या पिकांसाठी हा मंजूर झालेला आहे. व त्याचप्रमाणे जालना जिल्ह्याला बघायला गेलं तर फळपीक विमा हा जालना जिल्ह्यात मागच्या आठवड्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे. त्याच्या काही कमेंट्स देखील आलेल्या आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रूफ म्हणून दाखवेन. फळपीक विमा अग्रिमाचा हा नाही, रेग्युलर नाही आपला. तर ह्यामध्ये आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता बघा, बाकी जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना देखील असा प्रश्न पडला की आमचा फळपीक विमा देखील पडला नाही व हा विमा देखील पडला नाही. तर तोही लवकरच जालना झाल्यानंतर आसपासच्या जिल्ह्यांना मिळणार आहे. म्हणजेच नांदेड, परभणी, म्हणजे इकडं पाहायला गेलं तर ॲस्पेक्ट दॅन जालना फळबागांची ही जी मर्यादा आहे ती कमी आहे. जेवढी कोकण, जालना ह्या साईडला नाही आहे तेवढी इकडे ह्या मराठवाड्याच्या प्रदेशामध्ये, त्याचप्रमाणे विदर्भाच्या भागामध्ये कमी प्रमाणात वर्तवण्यात येते. तर हा झाला फळपीक विम्याचा. पण जो आपला मेन मुद्दा आहे तो आहे 25% अग्रिम पीक विमा, तो कधी जमा होणार. तर ह्यामध्ये आपण पाहूया. प्रामुख्याने बघा, पुणे, सोलापूर, आता या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने पुणे विभागाला कव्हर केल्या जाणार आहे. तर त्या व्हिडिओची तुम्ही दक्षता असू द्या. तर बघा, पुणे जिल्ह्यासाठी शासनाने जो निधी मंजूर केला आहे हा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रस्ताव हे मंजूर झालेले आहेत व हे मान्यता देखील प्राप्त झाली आहे. तर बघा, पुणे जिल्ह्याकरिता कंपनी कुठली कार्यरत आहे बघा, ह्या कंपनीमार्फत तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. त्यामध्येच बघा, पाहायला गेलं तर पुण्यासाठी बघा 10,73,000 रक्कम ही मंजूर झालेली आहे. गव्हर्नमेंटने ही रक्कम मंजूर करून दिलेली आहे. पुण्याच्या रकमेमध्ये पाहावा तसा फारसा वाढ झालेला नाही ॲज कम्पेअर टू अदर डिस्ट्रिक्ट्स. म्हणजेच दुसऱ्या डिस्ट्रिक्टपेक्षा पुण्यामध्ये तेवढी वाढ झालेली नाही पुणे विभागाकरिता, कारण जिल्हे कमी आहेत व शेतकऱ्यांची संख्या देखील अदर दॅन सब डिस्ट्रिक्ट्स कमी आहे. तर बघा, ह्यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी जी कंपनी कार्यरत आहे त्या कंपनीचं आता मी तुम्हाला थोडक्यात वर्णन सांगणार आहे. बघा एक सेकंड. बघा, पुणे जिल्ह्याकरिता ही कंपनी आहे. वर्धा, ठाणे, गोंदिया व बाकी जिल्ह्यांकरिता ह्या ICICI व ह्या कंपन्या कार्यरत आहेत. व पुणे विभागाकरिता HDFC इग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. पाहायला वेळ लागला, थोडी स्लाईड येता म्हणून तुम्ही व्हिडिओला थोडं हे केलं असेल, थोडं ॲडजस्ट करून घ्या. तर बघा, ह्यानंतर पुणेमध्येच आणखी सोलापूर व बाकी जिल्हे येतात. तर ह्या जिल्ह्यांकरिता काय अपडेट आहे म्हणजे सर्वात अगोदर पाहायला गेलं तर पुण्यामध्येच वाटपाला सुरुवात होणार आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागानंतर पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यासाठी वाटपाला सुरुवात होणार आहे. 10,73,00,000 शेतकरी, 10,73,000 शेतकरी पात्र आहेत. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. त्यामध्येच बघा, ह्या कंपनीमार्फत HDFC इग्रो इन्शुरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमार्फत तुम्हाला वाटपालाही सुरुवात होणार आहे. तर ह्याची नेमकी पुणे विभागाची डेट काय असणार आहे. तर बघा, पाहायला गेलं तर मराठवाड्यासाठी डेट ही 15 तारखेपर्यंत आहे. म्हणजेच 15 तारखेपर्यंत मराठवाड्यातले जे महत्त्वाचे जिल्हे आहेत
म्हणजे परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना ह्या जिल्ह्यांना 15 तारखेच्या आसपास वाटपाला सुरू म्हणजे जमा होऊन जातील ही अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तज्ज्ञांच्यामध्ये. तर बघा सर्वे एक केला होता त्यामध्ये असं दिसून आले. तर ह्यामध्ये हे झाल्यानंतरच पुणे विभागाला म्हणजे सर्वात अगोदर पुण्यासाठी रक्कम मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतरच बाकी सोलापूर व बाकी इतर जिल्ह्यांना मिळणार आहे. तर ही होती या जिल्ह्यांसंदर्भात महत्त्वाची अपडेट. यानंतर बघा यवतमाळ व जे नागपूर विभागातले जे जिल्हे येतात त्यांची अपडेट असणार आहे. तर तुम्ही त्या व्हिडिओला देखील बघायला विसरू नका. तर अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, लाईक देखील केला असेल, तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.